नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत 38 इंच साईजचा कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कसं कटिंग करायचं याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे बघा, मी ब्लाऊज कपडा आणि अस्तर घेतलेला आहे बघा. आणि इथे बघा 1 मीटर मी अस्तर घेतलं आहे आणि अशी एका बाजूने फोल्ड मारून घेतली आहे बघा अस्तरला. आणि इथे बघा, इथे मी एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे बघा अस्तर सरळ होण्यासाठी. सर्वात पहिलं मी पाठीमागचा भाग कटिंग करते. इथे बघा, जी मी लाईन ड्रॉ करून घेतली होती तिथून मी वरती उंचीचं माप टाकलेलं आहे बघा. उंची आहे माझ्या ब्लाऊजची पूर्ण 13.5 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 14.5 इंचावरती मार्किंग करून एक लाईन आखून घेतलेली आहे बघा सरळ. इथे बघा, मी शोल्डरचं माप टाकलेलं आहे. शोल्डर मी 6 घेतलेला आहे बघा आणि मुंडा 6.25 इंच घेतलेला आहे बघा. आणि इथे मी असा बॉक्स तयार करून घेतला आहे या पद्धतीने. इथे बघा, इथे मी छातीचं माप टाकते. छाती 38चा चौथा भाग मी 9.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन मी घेतलेलं आहे बघा. इथे बघा, मी कंबर घेतलेली आहे 8 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आणि हे जे शिलाई मार्जिन आहे 2 इंचाचं ते मी असं जोडून घेतलेलं आहे बघा. इथे बघा, मुंड्याच्या इथे मी 1.5 इंच घेतलेलं आहे बघा कोपऱ्यातून आणि वरून 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि इथे बघा, मी मुंड्याचा शेप देऊन घेत आहे. थोडा बघा सरळ करून घेते बघा, जरा व्यवस्थित गोलाकार शेप देऊन मी इथे घेते आहे बघा. इथे बघा, मुंड्याचा व्यवस्थित शेप देऊन झालेला आहे. आता इथे मी गळ्याचं माप टाकते. पाठीमागचा गळा त्याच्यासाठी मी गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि तयार गळा मला 9.5 इंच ठेवायचा आहे म्हणून मी 10 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे. अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी मी एक्स्ट्रा घेतलेला आहे बघा. आणि खाली मला गळा रुंद पाहिजे होता, थोडा पसरट पाहिजे होता म्हणून मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे बघा खालच्या साईडने आणि पसरट असा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे. इथे मी टक्सचं माप टाकते बघा. गळ्याकडून बाजूने 4 इंच आणि उंचीलासुद्धा मी 4 इंच घेतलेला आहे. म्हणजे गळा डीप आहे म्हणून मी 4 इंचाचा टक्स मी इथे देऊन घेतलेला आहे बघा. अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि केलेल्या मार्किंगनुसार या पद्धतीने बघा मी कटिंग करून घेतलेला आहे बघा. पाठीमागच्या भागाचं मी पूर्णपणे कटिंग करून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित मार्किंगनुसार. गळा मी जेव्हा आपण शिलाई करणार तेव्हा मी कटिंग करणार आहे. तर इथे बघा, मी पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करूया. इथे बघा, पाठीमागचा भाग उरलेल्या अस्तरवरती मी ठेवलेला आहे. जिथे सेट होतो आहे तिथे मी ठेवून घेतलेला आहे बघा व्यवस्थित. चारी बाजूनी व्यवस्थित बघून घेतलेला आहे बघा. डबल फोल्डच अस्तर आहे. तिथे मी पाठीमागचा भाग ठेवलेला आहे आणि जसा पाठीमागचा भाग आहे तसंच्या तसं मी मार्किंग करून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित. जसं आहे तसंच एकदम कडेकडेने, अजिबात वाढणार नाही याची काळजी घेत मी ते मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि इथे बघा, मी पट्टीने मार्जिन टाकून घेतलेलं आहे बघा, शिलाई मार्जिन. आणि मुंड्याच्या इथे पण मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे. माप टाकताना आपल्याला सोपं पडेल यासाठी. इथे बघा, इथे आपण पुढचा गळा कटिंग करणार आहे. इथे मी बघा 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे बघा. आणि तयार गळा मला 6 इंच ठेवायचा आहे म्हणून मी 6.5 इंचावरती मार्किंग करून इथे बॉक्स तयार करून घेतला आहे या पद्धतीने. आणि इथे बघा, पुढच्या गळ्याचा आकार देऊन मी घेतलेला आहे बघा. गोल गळा आहे, गोल गळ्याचा आकार देऊन मी घेतलेला आहे बघा. इथे बघा, मुंड्याच्या इथे 1 इंचावरती मार्किंग करून पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. आता बघा, इथे बघा, आपण पुढच्या भागाला अजून 1 इंच वाढवून घेणार आहे. हे आपलं योकपट्टीचं शिलाई मार्जिन आहे म्हणून मी इथे खालच्या साईडला ते 1 इंच वाढवून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने. आता आपण इथे योकपट्टीचं माप टाकूया. इथे बघा, गळ्याकडील बाजूला मी 4 इंच घेतलेलं आहे बघा. वाढवलेल्या मार्किंगवरून मी 4 इंच घेतलेला आहे आणि कमरेच्या बाजूला 3 इंच. आणि या पद्धतीने मी योकपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. इथे बघा, मी 38 इंच साईजसाठी मी 6.25 इंच
कटोरीचं माप टाकलेलं आहे बघा 6.25 इंचावरती. आणि पुढच्या मुंड्याच्या इथून 2.5 इंचावरती मार्क केलं आहे आणि गळ्याच्या इथून खालून वरती 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने. आणि तिन्ही पॉईंट जोडून मी कटोरीचा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे. आणि केलेल्या मार्किंगनुसार मी पुढच्या भागाचं कटिंग करून घेत आहे बघा. इथे बघा मी मुंडा कटिंग केलेला आहे आणि शोल्डर, पुढचा गळा आणि बघा हे साईडचा कपडासुद्धा मी कटिंग करून घेतलेला आहे बघा. जसं मार्किंग आहे त्या मार्किंगनुसार मी कटिंग करून घेतलेला आहे या पद्धतीने बघा. आता इथे बघा, इथे मी बघा योगपट्टी कटिंग करून घेते आणि कटोरीसुद्धा कटिंग करून घेते बघा या पद्धतीने. आता आपण बघा तिन्ही भाग वेगळे करून घेतलेले आहेत. इथे मी बघा बाही कटिंग करत आहे. उरलेलं असर 4 पदर फोल्डमध्ये करून घेतलेलं आहे 4 पदरी घडी घालून. आणि खालच्या साईडला सरळ करून घेतलेली आहे बघा एक लाईन ड्रॉ करून. आणि तिथून मी वरती हात उंचीचं माप टाकलेलं आहे बघा. हात उंची 5 इंच आणि 1 इंच शिलाई मार्जिन. इथे बघा मी डाऊन दिलेला आहे 2.5 इंचावरती आणि एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. इथे मी बघा या लाईनवरती छातीचा 5वा भाग टाकलेला आहे बघा. छातीचा 5वा भाग मी 7.5 इंच टाकलेला आहे बघा. इथे मी छातीचा 5वा भाग घेतलेला आहे बघा 7.5 इंच. आणि इथे पुढे बघा 2 इंच शिलाई मार्जिन. इथे कपडा मी जेव्हा मी शिलाई करणार तेव्हा मी इथे जोड देऊन घेईन. इथे बघा दंडगेर घेतलेला आहे मी 6 इंच बघा आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करून मी घेतलेलं आहे. आणि इथे बघा, इथे मी तुम्हाला दाखवते, तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी इथे बघा जोड देऊन दाखवते. इथे बघा 2 इंच असं शिलाई मार्जिन, नंतर आपण त्याला जोड देऊन घेऊ बघा या पद्धतीने. इथे बघा मी हात उंचीच्या इथे बघा 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि इथून मी इथे जे आपण जे छातीचा 5वा भाग घेतलेला होता तिथे मी असा मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे बघा. पाठीमागचा मुंडा आणि आतला मुंडा असे दोन्ही शेप मी ते देऊन घेतलेले आहे. तुम्हाला जर बाहीचा सविस्तर व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती अपलोड आहे. तिथे मी व्यवस्थित समजावून बारीक सारीक गोष्टी सांगून तिथे मी बाही कटिंग करून दाखवलेली आहे. तो जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. इथे बघा आणि इथे आपली बाही कटिंग करून झालेली आहे. इथे बघा जे उरलेलं अस्तर आहे 2 कटोरी निघतील अशा पद्धतीने मी ठेवलेली आहे बघा. आणि तिथे मी जी आपण कटिंग करून काढलेली कटोरी होती ती मी ठेवून बघितलेली आहे. इथे बघा आपण ती वाढवून घेणार आहोत. आता बघा ही मी कटोरी जशी आहे तशीच्या तशी मी मार्किंग करून घेतलेली आहे बघा. चारी बाजूने या पद्धतीने व्यवस्थित करून घेते मी मार्किंग बघा. आणि मी तिरकी ठेवलेली आहे बघा कटोरी, म्हणजे फिटिंगला प्रॉब्लेम येत नाही यासाठी मी तिरकी ठेवलेली आहे. इथे बघा मी कटोरीचा सेंटर मार्क केलेला आहे. आणि गळ्याकडील बाजूला मी सरळ उभी रेषा आखून घेतलेली आहे. म्हणजे आपला मधला जो कटोरीचा टक्स असतो तो वाकडा वगैरे तिरका वगैरे होत नाही यासाठी मी सरळ रेषा लाईन करून घेतलेली आहे. इथे बघा या साईडला मी 1.5 इंच म्हणजे दोन्ही बाजूला कटोरीच्या दोन्ही बाजूला 1.5 इंच मी वाढवून घेतलेला आहे. आणि खालच्या साईडला मी 1 इंच वाढवून असा कटोरीचा खालून गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे. इथे गळ्याकडील बाजूला बघा 1/2 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि कटोरीचा गोलाकार शेप मी देऊन घेतलेला आहे. आणि या बाजूला बघा बटनपट्टीच्या बाजूला तिरकं असं मी जोडून घेतलेलं आहे. आता आपली पूर्णपणे कटोरी वाढवून झालेली आहे बघा. आणि केलेल्या मार्किंगनुसार म्हणजे जे आपण वाढवलेलं मार्किंग आहे त्या मार्किंगनुसार मी कटोरी कटिंग करून घेत आहे बघा या पद्धतीने. व्यवस्थित जसं मार्किंग आहे तसंच कटोरीचा शेप बिघडणार नाही याची काळजी घेत मी कटोरी कटिंग करून घेतलेली आहे बघा. आपली कटोरी कटिंग करून झालेली आहे. इथे बघा इथे मी टक्सचं माप टाकते. इथे बघा सेंटरच्या इथून 1.5 इंच आणि या बाजूलासुद्धा 1.5 इंचवरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि उंचीला 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि असा पट्टीने मी हा टक्स असा जोडून घेतलेला आहे. इथे आपण शिलाई करणार, हा आपला कटोरीचा टक्स असणार आहे बघा या पद्धतीने. इथे बघा आणि आपलं कटोरी वाढवून झालेली आहे. आणि आपलं अस्तरचं पूर्णपणे कटिंग करून झालेलं आहे बघा अगदी बाहीसहित.
आता आपण ब्लाऊज कपडा कटिंग करू. बघा इथे मी बघा ब्लाऊज कपडा घेतलेला आहे. बघा ब्लाऊज कपड्याला एका साईडला डिझाईन आहे आणि एका साईडला प्लेन आहे. तर ज्या बाजूला डिझाईन आहे त्या साईडला मी स्लीव्स ठेवून कटिंग करून घेणार आहे. बघा या पद्धतीने. इथे बघा या बाजूला डिझाईन आहे, तिथे मी बाही ठेवून सर्वात पहिलं बाही कटिंग करून घेते. बघा इथे बघा ब्लाऊज कपडासुद्धा कटिंग आहे, म्हणजे आपल्याला ब्लाऊज कपड्यालासुद्धा दोन्ही बाजूला जोड द्यावे लागणार आहेत. बघा या पद्धतीने मी आता बघा अर्धा इंचाचं कपडा सोडून मी बाहीच्या उंचीपेक्षा अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा ठेवलेला आहे. बघा म्हणजे अस्तर जुळताना मागे पुढे होऊ नये यासाठी. आता बघा उरलेला कपडा मी असा फोल्ड करून घेतलेला आहे. बघा या पद्धतीने. आणि जे आपण कटिंग केलेलं अस्तर आहे ते सर्व मी ठेवून बघत आहे, व्यवस्थित सेट होतं आहे की नाही ते मी ठेवून बघत आहे सर्वात पहिलं. बघा या पद्धतीने. इथे बघा मी पाठीमागचा भाग, पुढच्या भागाचा साईड पार्ट, कटोरी आणि योकपट्टी ठेवून घेतलेली आहे. बघा सर्व ब्लाऊज पीसवरती सेट करून घेतलेली आहे. आणि अर्धा इंचाचा कपडा सोडून पूर्ण ब्लाऊज पीससुद्धा मी कटिंग करून घेत आहे. बघा या पद्धतीने सर्व पार्ट मी अर्धा इंचाचं कपडा सोडून मी कटिंग करून घेतलेले आहेत. बघा या पद्धतीने. आणि पूर्ण ब्लाऊज आपला कटिंग करून झालेला आहे. आणि कटोरी ब्लाऊज कसा स्टिच करायचा याचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, तो जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा ते. तसेच सर्व साईजमध्ये पेपर कटिंगचे सुद्धा व्हिडिओ मी बरेचसे अपलोड केलेले आहेत, ते जाऊन बघा. आणि मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. इथे बघा आपलं पूर्ण ब्लाऊज कटिंग करून झालेला आहे. बघा या पद्धतीने. आणि ब्लाऊज कपडासुद्धा कटिंग करून झालेला आहे. आता बघा मी सर्व पार्ट व्यवस्थित ठेवून घेते आहे. बघा जे आपण कटिंग केलेले पार्ट होते ते व्यवस्थित मी ठेवून घेतलेले आहेत. बघा या पद्धतीने. आणि जो आपण उरलेला कपडा आहे, म्हणजे जो आपण ब्लाऊज कट करून जो राहिलेला कपडा आहे तो सुद्धा मी व्यवस्थित ठेवलेला आहे. जोपर्यंत आपलं ब्लाऊज शिवून होत नाही तोपर्यंत फेकायचा नाही. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू मैत्रिणींनो.